बोरगाव सर्कलवर वाहतूक कोंडी नित्याचीच, सार्वजनिक बांधकामाची दुर्लक्ष, रुंदीकरण कामाची भिजत घोंगडे। सीमा भागातील प्रमुख शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या बोरगाव सर्कलवर वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे। बोरगाव सर्कलवरून वस्त्रनगरी, इचलकरंजी, सांगली बाजारपेठ, कोल्हापूर, निपाणी व चिकोडी या शहरांना जोडणारा 5 मार्ग असल्याने या ठिकाणी वाहतुकीची व प्रवाशांची नेहमीच मोठी वर्दळ असते। सध्या बोरगाव सर्कलवर वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे। लवकरच या सर्कलचे रुंदीकरण होणार असल्याचे लोकप्रतिनिधींसह अधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले, मात्र अजूनही रुंदीकरण झाले नाही। याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय। बोरगाव सर्कल रुंदीकरण व्हावं यासाठी अनेकांनी शासनाकडे मागणी केली। शासनाकडूनही यासाठी हिरवा कंदील दाखवण्यात आला, निधीही मंजूर झाला, पण अद्यापही या कामात सुरुवात झालेली नाही। रुंदीकरण होणं नितांत गरजेचं आहे, कारण या सर्कलवरून मोठ्या प्रमाणात वाहतूक वर्दळ होत असते। सध्या ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे, मात्र लोकप्रतिनिधींसह अधिकारी याकडे दुर्लक्ष केल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे। दररोज सकाळी ते रात्रीपर्यंत वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे। सुमारे 2 किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी होत असली तरीही लोकप्रतिनिधी मात्र याकडे दुर्लक्ष करत आहेत। या वाहतूक कोंडीमुळे अनेकांना मोठा त्रास होत आहे। शालेय विद्यार्थी, प्रवासी, कामगार वर्ग, शेतकरी, वाहनधारक, दुचाकीस्वार यांना मोठ्या प्रमाणात त्रास होतोय। तालुक्यातील प्रमुख व राज्यातील प्रवेशद्वार असलेल्या बोरगाव सर्कलवर ही समस्या गेल्या अनेक वर्षापासून आहे, पण या ठिकाणी लक्ष दिलं जात नाही। वाढणारी वाहतुकीबाबत उपाययोजना राबवणं गरजेचं असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले। सार्वजनिक बांधकाम विभाग, संबंधित विभागाने याकडे वेळीच लक्ष देऊन समस्या निकालात काढावी अशी मागणी होतीये। महानकरी न्यूजसाठी उत्तम माने, बोरगाव। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।